श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय 2 भावकथा। श्री गणेशाय नमः। श्री अक्कलकोट निवासीनाथ श्री स्वामी समर्थ महाराज की जय। भावना, भक्ती आणि ब्रह्मत्व यांचा संगम जिथे होतो ती भूमी म्हणजे अक्कलकोट आणि तो अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज। श्रोते हो, आज आपण प्रवेश करत आहोत त्या चरित्र कथेच्या गाभ्यात जी केवळ गोष्ट नाही तर परब्रह्माचा जिवंत प्रवास आहे। स्वामी समर्थ हे केवळ संत नव्हते, ते होते योगी, ज्ञानी आणि त्याहून अधिक संपूर्ण भक्ताच्या जीवनातील आधारस्तंभ। या अध्यायात आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या अवताराची, त्यांच्या पुनःप्रकटीकरणाची आणि त्यांच्या संपूर्ण भारतभराच्या गूढ तपस्वी प्रवासाची कहाणी, जी ऐकताना केवळ कान नव्हे तर आत्मा देखील पावन होतो। आपण डोळे मिटा, मन एकाग्र करा आणि भक्तिरसात ओथंबून निघा या दिव्य व्रतस्थ महाराजांच्या चरणस्पर्शी प्रवासात। जे भक्त स्वामी समर्थांची भक्ती संपूर्ण श्रद्धेने करतात त्यांच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होते, पण जे भक्त कोणतीही अपेक्षा न ठेवता फक्त भक्तिभावाने त्यांच्या चरणी लीन होतात त्यांना स्वामी कैवल्यपद म्हणजे मोक्षाची प्राप्ती करून देतात। पूर्वजन्मी नृसिंह सरस्वती म्हणून अवतरलेले हे समर्थ स्वामी अनंत पापी जीवांचा उद्धार करत होते। एकदा त्यांनी कर्दळी वनात गुप्तवास धरला होता आणि तिथे त्यांच्या जीवनाची अद्भुत कथा म्हणजेच गुरुचरित्र घडले, परंतु लोकांच्या कल्याणासाठी त्यांना पुन्हा प्रकट व्हावे लागले। अनेक साधकांनी त्यांचा शोध घेतला, त्यांच्यापैकीच एक हेच महान यतिवर्य स्वामी समर्थ। एका भक्ताने त्यांच्या जन्माची पत्रिका तयार केली, पण त्यात काही गणनाच लागू पडेनात। स्वामींच्या दिव्य उत्पत्तीवर संशय निर्माण झाला, कारण तेच गुरुराज नृसिंह सरस्वती होते। अनादी, अखंड, सिद्ध अशा आत्म्यांचा जन्मकाळ, तारीख हे सगळं सामान्य माणसांसारखं कसं असणार? तेव्हा समजून घ्यावे की हे स्वामी मानवाच्या स्वरूपात प्रकट झाले होते लोकांच्या उद्धारासाठी, पण त्यांच्या जन्माला वेळेचे आणि तारखेचे बंधन नव्हते। स्वामी समर्थ अखेर अक्कलकोट या पुण्यभूमीत आले। तेथे राचप्पा मोदी या भक्ताच्या घरी त्यांची दिव्य पालखी थांबली आणि भक्त मंडळी त्यांच्या दर्शनाने आनंदून गेले। त्याच काळात एक कलकत्त्याचा प्रतिष्ठित इंग्रज अधिकारी आणि त्यांच्यासोबत एक पारशी मंडळी आले। स्वामींनी आधी सूचित केले की बाहेर 3 खुर्च्या ठेवा। जेव्हा ते पाहुणे आले तेव्हा स्वामींनी स्वतः 3ऱ्या खुर्चीत स्थान घेतले आणि त्या दोघांना आदराने स्थान दिलं। त्या इंग्रज अधिकाऱ्याने विचारले, महाराज आपण कुठून आलात? स्वामी सौम्य हास्य करत म्हणाले, आम्ही कर्दळी वनातून निघालो, तेथून आम्ही कलकत्त्याला गेलो, बांगलादेश, कालीमातेला नमस्कार केला, गंगा स्नान घेतलं, पुढे हरिद्वार, केदारनाथ, हजारो तीर्थक्षेत्र पाहून मग गोदावरीच्या तीरावर आलो। असे संपूर्ण भारतभर फिरून ते अखेर मंगळवेढा, पंढरपूर, बेगमपूर, मोहोळ आणि शेवटी सोलापूर मार्गे अक्कलकोट येथे आले आणि तेव्हापासून अक्कलकोटमध्ये स्थिर झाले। या व्रतस्थ, अनासक्त परब्रह्म स्वरूपाच्या प्रवासात त्यांच्या जीवनशैलीत फारच साधेपणा होता। मंगळवेढ्यात ते अनेक वर्ष होते, पण गावात फारसे दिसत नसत। अरण्यात निवांत राहत, कोणी काही दिलं तर खायचं, नाही तर उपवास। गलिच्छ दुर्लक्षित जागी ते बसत। गावकरी त्यांना वेडाबुवा समजत, परंतु काही थोर संत त्यांना ओळखत। ते होते साक्षात शिवस्वरूप दिगंबर योगी, ज्यांनी स्वामींना ईश्वरतुल्य मानलं। एके दिवशी जेव्हा दिगंबर महाराज स्वामी दर्शनाला आले तेव्हा स्वामी समर्थांनी आपल्या हाताने त्यांच्या कमरेवर हात ठेवून त्यांना प्रेमाने दर्शन दिलं। या चरित्राचे वर्णन म्हणजे अमृताचे पान करणे।
ही कथा ऐकणारा, वाचणारा, अनुभवणारा सगळा पावन होतो, कारण स्वामी समर्थ हे परब्रह्म स्वरूप असून त्यांच्या प्रत्येक कृतीत अध्यात्माचा झरा वाहतो. श्रोते हो, हे चरित्र म्हणजे साक्षात क्षीरसागरातील अमृत आहे. तुम्ही फक्त ऐका आणि मनाने झुळझुळ वाहणाऱ्या भक्तीच्या धारेत न्हावून निघा. स्वामींचे स्मरण आणि सेवा यानेच भवसागराचे भय नष्ट होते. हेच खरे वैकुंठ आहे. या चरित्रात केवळ एक संतांची कथा नव्हे, तर परब्रह्माचं साक्षात दर्शन आहे. स्वामी समर्थांनी केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या कृतींनी भक्तांना मुक्तीचा मार्ग दाखवला. त्या प्रत्येक कृतीत, त्या प्रत्येक वाक्यात एक गूढ अध्यात्म, एक अमर संदेश लपलेला आहे. आपण हे चरित्र मन लावून ऐकलं तर समजून जाईल की स्वामींचं अस्तित्व कालातीत आहे. ते कालही होते, आजही आहेत आणि पुढेही राहणार. त्यांच्या चरणी लीन होणं म्हणजे साक्षात कैवल्य प्राप्ती. म्हणूनच या पावन कथेला वंदन करत आपण सर्वजण मनोभावे म्हणूया, अखंड ब्रह्मांड नायक, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.